मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. राहुरी तालुक्यातील तमनराखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी 3 जुलैला सायंकाळी घडली आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अरुण साहेबराव भिसे, वय वर्ष 34, राहणार तमनराखाडा, भिसे वस्ती यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. भिसे यांचं सोनई येथे जय मल्हार कलेक्शन नावाचं कपड्यांचं दुकान आहे. काल सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोकड त्यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली. त्याचवेळी लॉकरमध्ये आई आणि पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे सोन्याचे दागिने, त्यात कर्णफुलं, मणिमंगळसूत्र आणि मण्याची पोत ठेवली होती. सायंकाळी 7च्या सुमारास भिसे कुटुंब घराला कुलूप लावून गावातील बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमासाठी गेले. रात्री 10:15च्या सुमारास घरी परतल्यावर बेडरूममधील कपाटातील सामानाची उचकापाचक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तर किचनमध्ये पाहणी केली असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचं दिसून आलं. लॉकरमधील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सायंकाळी 7 ते रात्री 10:15च्या दरम्यान ही घरफोडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती समजताच अहिल्यानगर येथील ठसेतज्ञ आणि श्वान पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.